पद्मालय एक ऐतिहासिक ठिकाण. काय धमाल झाली बघा पुढे. जय कानदेश जय शिवराय मंडळी. आज निघालो होतो लग्नाला. लग्न होतं आपल्या मित्राच्या बहिणीचं. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलो वावडदा. मग काय आपली गँग रेडीच होती. मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, मित्रांशिवाय आयुष्यात मजा आहे का? मसावतला येताच बघतो तर काय ट्रेन मध्ये मला जाऊ द्या म्हणे आधी. लग्नात फुकटचं जेवण करण्यासाठी खडतर प्रवास चालू होता बा आमचा. पोहोचलो एकदाच लग्नामध्ये आणि आला तो आमचा सौभाग्यशाली क्षण. त्या कार्ट्यांचा आनंद तुम्ही बघू शकता मंडळी. नुसती बुंदी दाबून आमचा प्लॅन थोडा बदलला मित्र. सर्वांची इच्छा असल्यामुळे आम्ही निघालो पद्मालय. शिरसोलीचा शिव नुसता कुशीत गाजर खात होता. पद्मालय हे ठिकाण ऐतिहासिक यासाठी म्हटलं जातं कारण महाभारतातील भीमने त्याच्या बलाढ्य ताकदीने त्याची तहान भागवण्यासाठी त्याचं हाताचं कोपर जमिनीवर मारून तिथं पाणी काढलं होतं. तिथल्या एका बाबांनी आम्हाला ही माहिती दिली होती, काही चुकत असेल तर माफी असावी. भीमकुंडाच्या शेजारीच आपल्या महादेवांचं मंदिर आहे, तिथं आम्ही श्रद्धाभावाने दर्शन घेतलं. त्यानंतर मंडळी आमची लागली खानदेश मधील ऑलिम्पिकची रेस. मग काय तुमच्या भाऊशिवाय कोणी जिंकणार आहे का? हर्षदीप म्हणे मी जर खेळलो म्हणे तर मी जिंकून जाईन म्हणे, म्हणून मी काही खेळत नाही. भाऊच्या या त्यागासाठी एक कमेंट नक्की करा. त्यानंतर आम्ही घेतला उसाचा रस. मग आलो आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. जागा मंदिर परिसर सर्व काही खूप छान आहे मंडळी. फक्त सर्वांना एक विनंती मंडळी, अशा देवस्थानाच्या ठिकाणी स्वच्छता राखा. काही जागी थोडा कचरा बघून थोडं वाईट वाटलं. यांचं सुरू झालं इथं पण फोटोशूट. सर्व आवरून आता घराकडे निघालो. भाऊने दिलं मला रिक्षात बसून घरी जाय म्हणे होतो. आता दिवसभरची मजा मस्ती करून जळगाववरून निघालो ट्रेननी घरी. नाना काही सोबत नव्हता. खूप दिवसानंतर आलेला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा.